राजकोट किल्ल्यावरती सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं सध्या अनावरण होत आहे आणि या कार्यक्रमाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतच मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि नारायण राणे सध्या या कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत। लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे। मालवणमधील हा अश्वारूढ शिवरायांचा पुतळा आता हा उभारण्यात आलेला आहे। राजकोट किल्ल्यावरचा हा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, ज्या पुतळ्याची उंची ही 60 फूट आहे। राम सुतार, शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा उभारलेला आहे। आपण पाहतोय की नुकतंच या शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा हा संपन्न झालेला आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी या वादळी वाऱ्यामुळे हा जो शिवरायांचा जो पुतळा होता तो पडलेला होता। त्याच्यानंतर अनेक राजकारण सुद्धा या पुतळ्यामुळे रंगलं होतं। त्याच्यानंतर अखेर हा पुतळा जो आहे तो सरकारकडून पुन्हा एकदा नव्यानं उभारण्यात आलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय, मालवणमधील राजकोट किल्ल्यावरची ही सध्याची दृश्य आहेत। छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हा आता अखेर उभारण्यात आलेला आहे। जवळपास 60 फूट उंचीचा हा अश्वारूढ पुतळा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण सध्या संपन्न झालेलं आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। मुख्यमंत्र्यांसोबत सरकारमधले अनेक मंत्री सुद्धा या कार्यक्रम सोहळ्यासाठी तिथे दाखल झालेले आहेत। असे कर रहे हैं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, नितेश राणे हे सध्या राजकोट किल्ल्यावरती सध्या उपस्थित आहेत। मुख्यमंत्र्यांचं स्वागतही आता करण्यात येत आहे। त्यांना जो शिवरायांचा पुतळा जो आहे अश्वारूढ पुतळा त्याची एक प्रतिकृती सध्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना भेट दिली जाते आहे। उन्होंने हिलाने के लिए बोला है कैमरा, भाई कैमरा हिलाने के लिए बोला उन्होंने। हाँ कैमरा हिला सर हाँ निकाल ट्राइपॉड भी निकाल। आपण हे दृश्य पाहतोय, नुकताच हा कार्यक्रम सोहळा जो आहे लोकार्पण कार्यक्रम सोहळा हा नुकताच संपन्न झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं। यानंतर या पुतळ्याचं वैशिष्ट्य काय आहे हे सुद्धा याची सुद्धा माहिती आता इथे किल्ल्यावरती दिली जाते आहे। सामने जा सर के सामने 4 डिसेंबर 2023 रोजी नौसेना दिनानिमित्त छत्रपती शिवरायांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या 43 फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं। मात्र अवघ्या 8च महिन्यामध्ये म्हणजे जवळपास 26 ऑगस्टला 6 टन वजनी शिवरायांचा पुतळा हा दुपारी 1 वाजता कोसळला। त्यानंतर 2,44,00,000 सार्वजनिक बांधकाम विभागानं नौसेनेला शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी हा निधी दिला होता। त्यानंतर 20 ऑगस्ट 2024ला सार्वजनिक बांधकाम विभागानं सुद्धा नौसेनाला शिवरायांचा पुतळ्याचे काही भाग जे होते ते गंजल्याचं पत्र सुद्धा दिलं होतं आणि त्याच्यानंतर आता अखेर हा पुतळा जो आहे तो आता नवा पुतळा उभारण्यात आलेला आहे। तलवारीसह पुतळ्याची एकूण उंची जी आहे ती 83 फूट इतकी आहे। तसंच पुतळ्याच्या चबुतराची जी उंची आहे ती 10 फूट इतकी उंच आहे। त्यामुळे समुद्राच्या जवळ असलेला हा छत्रपती शिवरायांचा पुतळा जो आहे तो अतिशय सुंदर असा शोभा वाढवणारा आपल्याला पाहायला मिळतोय।
हा पुतळा उभारण्यासाठी ब्रॉन्झ धातूचा उपयोग करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जवळपास 88% तांब आणि 4% जस्त आणि 8% कथील धातूचा वापर हा पुतळा उभारण्यासाठी करण्यात आलेला आहे. शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांनी हा पुतळा उभारलेला आहे. पुतळ्याची उंची ही 83 फूट इतकी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या प्राणपणाने अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण जिंकले किल्ले, सध्या दुश्मनांचे करण्यात सदा आलेलं आहे. परतवून लावले तुम्ही हल्ले, धर्मरक्षणा तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी, शिवराया तुम्हा आमचे मुख्यमंत्र्यांसह प्राण. अनेक नेते मंडळी सध्या या कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत, कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.